यांना हेच करायचंय. हे 2047 म्हणतात ना की आम्हाला मुघल राष्ट्र करायचंय. या देशाला कसे करणार? आणि ही लोकसंख्या वाढवून तो खामेनी कोण कुठला मेला तिकडे त्या इराणमध्ये. हे सगळे सगळ्या रस्त्यांवरती एकजुटीनं छात्या बनवतात. तुम्हाला माहिती आहे काय घडतं देशात? उद्या जर आपल्या देशावरती अशी कुठली वेळ आली ना, सगळे बाजूला होतील, सगळे बाजूला होतील. त्या काश्मीर मधल्या घटना घ्या, पहलगामच्या घटना घ्या. कोण दिसलं का तुम्हाला रस्त्यावरती? कोणी दिसणार नाहीये ना. काही पडलेलं नाही तुमच्या देशाविषयी, तुमच्या राष्ट्राविषयी, तुमच्या धर्माविषयी. बस हे 57 देश आणि जे मुघल राष्ट्र करून ठेवलेत ना, पूर्वीच्या काळामध्ये एक देश नव्हता यांचा. इतक्या छोट्या कालावधीमध्ये यांनी यांची जनसंख्या वाढवली. तुम्ही हिंदू म्हणून किती आहात? या देशात फक्त तुम्ही हिंदू म्हणून किती आहात? आणि त्यातल्या धर्माला मानणारे किती आहात? याचा विचार फक्त तुम्ही एकदा करा. आणि तुमच्या मुलींना जिजाऊ मासाहेबांचे संस्कार द्या. ते लिहिलं ना इथं की दुर्गा बन तू काली बन, कभी ना बुरखे बन वाली बन. बुरखा घालणारी नकोय पोरगी आपल्याला. आपला इतिहास वाचा, काय झालंय, आपण काय करून ठेवलंय. आपल्या स्त्रिया राणी लक्ष्मीबाई, मासाहेब, जिजाऊ मासाहेब, आपल्या अहिल्याबाई होळकर काय केले. आणि बघा जरा, नुसतं फक्त जगायचं म्हणून जगू नका. मायबाप तुम्हाला फक्त सांगण्यासाठी हा चित्रपट आम्ही मोफत लावलाय. त्याचं कारण आपल्या मुली वाचल्या पाहिजेत, आपल्या मुलींना चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे. आणि या असल्या घाणेरड्या यातना आपल्या मुलींच्या वाट्याला येता कामा नयेत. म्हणून तुम्ही प्रत्येकानं एक समाज म्हणून तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, काय नाही चाललंय याच्यावरती कटाक्षानं तुमचं लक्ष पाहिजे. कारण एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सांगतो, तुम्ही आम्ही राहू न राहू, पण पुढच्या पिढ्यांसाठी एक दिवस असा येणार आहे ना, भयंकर एक दिवस येणार आहे, ज्या दिवशी तुम्हाला जर लढता आलं नाही ना, जर लढता आलं नाही तर पळण्याच्या वाटा शोधावी लागतील. एवढं लक्षात ठेवा. इतकी भयंकर परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये या देशात उद्भवणार आहे. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला ताकदीनं उभं राहायचं असेल तर आपल्या धर्माच्या वाटेवरती चालावंच लागेल. एवढं फक्त सांगतो. आणि हा चित्रपट पाहून जाताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मायबाप, जनता, तुमच्या मुलींना चांगले संस्कार द्या. तुमची मुलगी जर चांगली घडली तर तुमच्या पुढच्या पिढ्या चांगल्या होतील. एवढंच फक्त आम्हाला सांगायचं आहे. जय श्रीराम.